तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इकडं आंध्र प्रदेशमधील जे विजयवाडा जे शहर आहे तर इथं आलेलो आहे आणि विजयवाडा शहरमधील तुम्हाला मी हा डॅम दाखवणार आहे। पाठीमागं वरच्या साईडनं पण जाऊ आपण थोड्या वेळाने। तर इकडच्या साईडला जे तुम्ही डॅम बघताय याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। विजयवाडा डिस्ट्रिक्टमध्ये आपण म्हणजे हे विजयवाडा डिस्ट्रिक्ट आहे, तर हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये ह्याच्या डॅमची वगैरे माहिती सांगणार आहे आणि डॅम पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ठीक आहे, मग चला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। आता मित्रांनो, समोरच्या साईडला जे तुम्ही बघताय तो एक रेल्वेचा ब्रिज आहे। पलीकडच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि अलीकडच्या साईडला पण रेल्वे स्टेशन आहे। तर ती पलीकडच्या साईडला विजयवाडा डिस्ट्रिक्ट आहे आणि अलीकडच्या साईडला जी आहे ते गुंटूर डिस्ट्रिक्ट आहे। म्हणजे दोन जिल्ह्याला जोडणारा हा जो आपण आता जो ब्रिजवर आहे तो दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिज आहे। तर कृष्णा नदीवर बांधलेला हा ब्रिज आहे। तर या ब्रिजचं नाव प्रकाशम ब्रिज असे या ब्रिजचं नाव आहे। 253.5 मीटर ह्या ब्रिजची जी आहे ती लांबी आहे। कृष्णा नदीवर बांधलेले हे ब्रिज आहे। जे ब्रिज आहे म्हणजे हा जो डॅम आहे 1852 मध्ये बनवायला चालू करून 1855 मध्ये याचं काम पूर्ण झालं होतं। कृष्णा नदीवर धरण बांधण्याची संकल्पना 1798 ची आहे। त्याची सुरुवात कॅप्टन बकल यांच्या हस्ते झाली आणि कॅप्टन बेस्ट आणि कॅप्टन लेक यांनी 1839 आणि 1841 मध्ये सुधारित केली। मेजर कॉटनच्या शिफारशीनंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 5 जानेवारी 1850 रोजी त्यास मान्यता दिली। धरण 1852 मध्ये सुरू झाले आणि 1855 मध्ये पूर्ण झाले। त्या दिवसात त्याची किंमत 1.75 कोटी रुपये होती आणि त्याने तत्कालीन सरकारला 18% परतावा दिल्याचे दिसते। ते 7 लाख एकर सिंचन करत असे। त्यानंतर राज्य सरकारने एक पूल बांधला ज्याला आंध्रचे पहिले मुख्यमंत्री तंगुतुरी प्रकाशम यांचे नाव देण्यात आले। 1953 मध्ये स्थापन झालेले राज्य जे नंतर 1956 मध्ये पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील तेलुगू भाषिक जिल्ह्यांचे विलिनीकरण झाल्यानंतर आंध्र प्रदेश बनले। 1957 मध्ये पूर्ण झाले ते 1.2 दशलक्ष एकर जमिनीला सिंचन करण्यास मदत करते आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जे विजयवाडाचे जे डॅम आहे त्याची पूर्ण माहिती तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ठीक आहे, मग धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। करा बंद करा।